हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. प्रिपोजिशन हा चॅप्टर आपण बघत आहे आणि आज त्याचं शेवटचं लेक्चर आहे. ग्रामरचा पूर्ण पार्ट आपला या पुस्तकातला डिटेलमध्ये शिकवून पूर्ण झालेला आहे. अगदी अवघड टॉपिक क्लॉज असेल किंवा मग एकदम सिंपल टॉपिक क्वेश्चन टॅग हे सगळे आपण डिटेलमध्ये व्यवस्थित बघितलेले आहेत. एक्झरसाइजेस सुद्धा सोडवलेले आहेत. असा कुठलाही चॅप्टर नाही की ज्याचे आपण एक्झरसाइज सॉल्व्ह केलेले नाही आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी फ्रीमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेल्या होत्या. इतक्या काही विद्यार्थ्यांनी या लेक्चर सिरीजला सिरियसली फॉलो केलं, ज्यांनी मला प्रतिसाद दिला त्या सगळ्यांचे थँक्यू. याच पद्धतीचं जास्तीत जास्त मटेरियल फ्रीमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल करून देण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल. पुढचे टॉपिक्स काय असायला पाहिजेत ते तुम्ही मला नक्की सांगा. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रिपोजिशनमध्ये जे कन्फ्युजिंग प्रिपोजिशन्स असतात त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. लेक्चरमध्ये आपण सगळे स्पेशल प्रिपोजिशन्स बघणार आहे. सुरुवात करूयात आजच्या लेक्चरला. दॅन आणि बट हे जे दोन शब्द आहेत हे आपण ॲक्च्युली कंजंक्शन्स म्हणून वापरत असतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला विरोधाभास निर्माण करायचा असेल तर त्या ठिकाणी दोन वाक्यांना कनेक्ट करत असताना आपण बट हे कंजंक्शन म्हणून वापरतो. पण आपण बट या कंजंक्शनचा वापर ॲज अ प्रिपोजिशन सुद्धा करू शकतो. ते कशा पद्धतीने असेल बघा. आय डिड नॉट सी एनी अदर पर्सन दॅन युअर ब्रदर. या ठिकाणी आपण दॅन हे प्रिपोजिशन म्हणून वापरलेलं आहे. आणि या वाक्याचा अर्थ काय आहे की मला तुझा भाऊ सोडून इतर कोणीही दिसत नाही. एनी अदर पर्सन असं आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि जर आपण बट हे प्रिपोजिशन म्हणून वापरलं असेल तर ते वाक्य कसं होईल? आय डिड नॉट सी एनीबडी एल्स बट युअर ब्रदर. आता नेहमी लक्षात ठेवायचं, एल्स सोबत आपण बट याच शब्दाचा वापर करत असतो. आणि असे जे काही छोटे मोठे रूल्स आहेत हे आपले ऑलरेडी शिकवून झालेले आहेत. ओके, आधीच्या गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहिल्या असतील तर आता मी हे जे तुम्हाला सांगितलं कनेक्शन हे तुम्हाला लगेच आठवलं असेल. हे जे सेंटेन्स आपण बनवलेलं आहे इथे पण याचा अर्थ काय होत आहे की मला इतर कोणी दिसत नाही, फक्त तुझा भाऊ दिसतोय. मग हे आपण ज्या वेळेस ओनली या अर्थाने बट वाक्यात वापरलेलं असतं तिथे ते प्रिपोजिशनचं कार्य करतं. ओके, आता आपण बघूयात आर्टिकल ए जे आहे हे सुद्धा आपण प्रिपोजिशन सारखं वापरतो. आता ॲक्च्युली ते आर्टिकलच आहे, पण प्रिपोजिशनची डेफिनेशन काय आहे? आपण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टमध्ये कनेक्शन एस्टॅब्लिश करण्यासाठी, त्यामध्ये रिलेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी प्रिपोजिशन्सचा वापर केलेला असतो. आणि एखाद्या नाऊनच्या आधी ते येऊ शकतं. बरोबर, असा आपला एक रूल आहे. आणि म्हणून आपण ह्याला प्रीपोजिशन म्हणतो. या पद्धतीने आपण एकदम फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलेलं. मग थोडक्यात काय झालं तर हे जे आर्टिकल आहे हे आपण ॲज अ प्रिपोजिशनच वापरलं आहे. पण ते इथे इतकं महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही आर्टिकल अशा पद्धतीनेच हे लक्षात ठेवा. ओके, एक्झाम्पल बघा. ही अर्न्स 50 रुपीज अ डे. या नाऊनच्या आधी आपण आर्टिकल वापरलेलं आहे. जे काउंटेबल नाउन्स असतात त्यांच्या आधीच आपण फक्त आर्टिकल्सचा वापर करतो. आणि त्यामुळे डे हे काउंटेबल नाऊन आहे, तर त्यासोबत आर्टिकल एचा वापर या ठिकाणी झालेला आहे. आणि हे या ठिकाणी दोन नाउन्समधलं कनेक्शन एस्टॅब्लिश करण्यासाठी वापरलेलं आहे. म्हणून हे प्रिपोजिशनचं सुद्धा कार्य करतं, असं हे थोडक्यात आहे. आता हा जो नेक्स्ट रूल आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. बिटवीन आणि अमंग कधी वापरायचा? बिटवीन हा जो शब्द आहे हा आपण दोन व्यक्तींमध्ये एखादी गोष्ट वापरायची असेल तर त्यासाठी वापरलेला असतो. ओके, वेन वी रेफर टू टू पर्सन्स ऑर टू थिंग्स त्यावेळेस आपल्याला बिटवीन हा शब्द वापरायचा आहे. आणि परीक्षेत लिहिताना बिटवीन हा शब्द व्यवस्थित पूर्ण स्पेलिंगनी लिहा. अजिबात शॉर्टकट वापरायला जाऊ नका. ठीक आहे. ओके, इथे या ठिकाणी ही एक केस झाली. पण आणखीन एक गोष्ट आहे. बिटवीन हा शब्द आपण दोनपेक्षा जास्त गोष्टींसाठी सुद्धा वापरू शकतो. त्याचं मी तुम्हाला एक छान एक्झाम्पल सुद्धा सांगते. या पुस्तकात असं एकही एक्झाम्पल दिलेलं नाहीये, मात्र मी तुम्हाला ते एक्सप्लेन करते. ठीक आहे, सुरुवातीला समजून घ्या की बिटवीन हे दोन गोष्टींमध्ये रिलेशन दाखवण्यासाठी वापरलेलं असतं. अमंग हा जो शब्द आहे हा आपण दोनपेक्षा अधिक गोष्टी किंवा अधिक व्यक्तींसाठी वापरलेला असतं. ओके, एक्झाम्पल बघा. द टू ब्रदर्स डिवायडेड द प्रॉपर्टी बिटवीन देमसेल्व्स. आता ही विभागणी दोघांमध्ये झालेली आहे म्हणून आपण बिटवीन प्रिपोजिशन वापरलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. द टू ब्रदर्स अँड देअर सिस्टर्स. दोन भाऊ आणि त्यांच्या बहिणी या सगळ्यांमध्ये हे डिवायडेशन झालेलं आहे आणि म्हणून इथे आपण अमंग हा शब्द वापरलेला आहे. ओके, नोटमध्ये त्यांनी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे की बिटवीन हे प्रिपोजिशन आपण दोनपेक्षा अधिक व्यक्तींसाठी वापरू शकतो म्हणून. पण या एक्झाम्पलपेक्षा आणखीन एक सोपं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. हे एक्झाम्पल काय आहे ते सुरुवातीला बघून घेऊयात. बिटवीन द स्टुडंट्स इन द क्लास विच इज द बेस्ट. या ठिकाणी आपण चॉईस करत आहोत, सिलेक्शन आहे, निवडतोय आपण, त्यामुळे बिटवीन हा शब्द योग्य आहे. तर मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगते. देअर इज बॉर्डर डिस्प्यूट बिटवीन
इंडिया, पाकिस्तान अँड चायना. आता हे सेंटेन्स करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे हे तुम्ही थोडंसं विचार करून बघा. वाटलेस तर व्हिडिओ पॉज करा, वाक्य परत एकदा वाचा आणि नंतर मग काय एक्सप्लेनेशन आहे ते बघा. बरं, तुम्हाला ऑलरेडी माहिती होतं की आपण या ठिकाणी बिटवीन हे प्रिपोजिशन योग्यच पद्धतीने वापरणार आहे. पण तुम्ही याच्यामागे काय लॉजिक आहे हे शोधण्याचा प्रयत्न केलात का? या ठिकाणी आपण बिटवीन हा शब्द दोन गोष्टींमध्ये एखादी गोष्ट घडत असेल तर सांगतो. दोन व्यक्तींसाठी किंवा दोन गोष्टींसाठी वापरतो. मग या ठिकाणी जे बॉर्डर डिस्प्यूट आहे हे एकतर इंडिया पाकिस्तान सोबत आहे किंवा मग इंडिया आणि चायना सोबत आहे. या दोघांमध्ये ही गोष्ट घडत आहे म्हणून आपण या ठिकाणी बिटवीन प्रिपोजिशन वापरलेलं योग्य आहे. या वाक्यात कुठलीही चूक नाही. म्हणजे जर असं कनेक्शन आपल्याला लॉजिक फाइंड आउट करता येत असेल तर त्या ठिकाणी बिटवीन योग्य वापरलेलं आहे का हे तुम्ही एकदा क्रॉस चेक करा. फक्त 3 गोष्टी दिसत आहेत म्हणून आपण बिटवीनचा वापरच करायचा नाही असं अर्धवट ज्ञान तुमच्यासाठी घातक आहे. त्यामागे लागू नका. ओके. मी तुम्हाला हे खूप व्यवस्थित सोप्या भाषेत एक्सप्लेन केलेलं आहे. अमंग सारखाच अमंगस्ट सुद्धा एक शब्द असतो. ठीक आहे, ST असतं शेवटला. त्याचा अर्थ काय होतो ते तुम्ही आता स्वतःहून फाइंड आउट करा आणि मला कमेंट्समध्ये त्याचं उत्तर द्या. ओके. आता आपण बिसाइड आणि बिसाइड्स या शब्दांबद्दल एक्सप्लेनेशन बघूयात. एकच फक्त ॲडिशन आहे एस या लेटरचं, पण तरीही वाक्याचे अर्थ पूर्णपणे बदलतात. ज्यावेळेस आपण बिसाइड म्हणतो त्यावेळी आपण ते च्या बाजूला अशा अर्थाने वापरलेलं असतं. ठीक आहे, म्हणजे कशाच्या तरी बाजूला, शेजारी या अर्थाने आपण बिसाइड हा शब्द वापरतो. पण जर आपण बिसाइड्स म्हटलं तर त्याचा मराठीत अर्थ काय होऊ शकतं? व्यतिरिक्त. ओके, म्हणजे या व्यतिरिक्त, इन ॲडिशन टू समथिंग, हेच नाही तर आणखीन या अर्थाने आपण बिसाइड्स हा शब्द वापरलेला असतो. एक्झाम्पल बघा, बिसाइड स्टडिंग ही इज ऑल्सो वर्किंग समवेअर. म्हणजे तो फक्त अभ्यासच करत नाही तर त्या व्यतिरिक्त तो काम देखील करत आहे. आणि दुसरं एक्झाम्पल बघा, शी सॅट बिसाइड हिम ॲट द पार्टी, म्हणजे ती त्याच्या शेजारी बसली. ओके. आता आपण बाय आणि विथ या प्रिपोजिशन्सचा वापर कधी करायचा ते बघूयात. बाय हे प्रिपोजिशन आपण जो ॲक्शन करणारा आहे, डुअर, त्याच्यासाठी वापरलेलं असतं. आणि विथ हे जे प्रिपोजिशन आहे हे आपण एखादं साधन वापरण्यासाठी वापरलेलं असतं. ठीक आहे, साधन हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. ओके. एक्झाम्पल बघा, ही स्ट्रक द डॉग विथ अ स्टिक. डॉगला जोरात हिट केलं, मारलं या अर्थाने आपण हा स्ट्रक शब्द वापरलाय. स्ट्राईक शब्दाचा हा V2 फॉर्म आहे. ओके, स्ट्रक. मग आता इथे ही मारण्याची कृती एका साधनाचा वापर करून झालेली आहे म्हणून इथे आपण विथ अ स्टिक असं वापरत आहे. ओके. आणि दुसरं एक्झाम्पल बघा, अ डॉग वॉज स्ट्रक बाय हिम. मग इथे आपण पॅसिव्ह व्हॉइस मधली जी वाक्यरचना करत असतो त्या ठिकाणी कर्त्याकडून ॲक्शन झाली हे सांगणं महत्वाचं आहे म्हणून आपण या ठिकाणी बाय हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे. त्याचबरोबर बाय या प्रिपोजिशनचा वापर आपण मोड ऑफ ट्रान्सपोर्ट दाखवण्यासाठी सुद्धा करत असतो. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल, आय वेंट होम बाय बस. मग या ठिकाणी आपण मोड ऑफ ट्रान्सपोर्टसाठी बाय हे प्रिपोजिशन वापरलेलं असतं. नेक्स्ट एक्झाम्पल आता आपण बघूयात. सिन्स हे जर प्रिपोजिशन म्हणून वापरलं असेल तर ते कशा पद्धतीने वापरायचं. आता ॲक्च्युली सिन्स हा शब्द आपण प्रिपोजिशन म्हणून सुद्धा वापरू शकतो. त्याचबरोबर कंजंक्शन म्हणून सुद्धा वापर होतो आणि ॲडवर्ब म्हणून सुद्धा आपण सिन्स या शब्दाचा वापर करत असतो. आणि सगळ्यात कन्फ्युजन जे होत असतं ते सिन्स आणि फॉरमध्ये होत असतं. ज्यावेळेस आपण टेन्स चॅप्टर बघितला होता तिथे आपण डिटेलमध्ये या गोष्टींबद्दल डिस्कशन केलेलं. एकदम फर्स्ट चॅप्टर होता. त्याचबरोबर आपली टेन्सची जी सिरीज आहे जिथे तुम्ही इंग्लिश लिहायला शिकू शकता, बोलायला शिकू शकता, म्हणजे थोडक्यात तुम्हाला वाक्यरचना करता याव्यात यासाठी माझी एक स्पेशल टेन्सची सिरीज मी बनवलेली आहे. ती एकदा नक्की सगळ्यांनी फॉलो करा, म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या तयारी व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला ही गोष्ट उपयोगी पडणारच आहे. तो फक्त सिन्स आणि फॉर मधलं जे कन्फ्युजन आहे ते पण आज आपण बघूयात आणि सिन्स हा शब्द आपण कशा पद्धतीने वापरला पाहिजे ते सुद्धा बघूया. बेसिकली सिन्स हा शब्द आपण वेळ दर्शवण्यासाठी टाइम एक्सप्रेशन म्हणून वापरलेला असतो. कधीपासून असं आपण ज्या वेळेस म्हणतो त्या ठिकाणी आपल्याला सिन्स हा शब्द वापरायचा असतो. आणि बेसिकली हे जे टाइम एक्सप्रेशन असणार आहे हे आत्ता घडत नाहीये, म्हणजे पास्टमध्येच असणार आहे. वर्तमानातली ती ॲक्शन नसेल. वर्तमानाच्या आधी एखाद्या पॉईंटपासून ती गोष्ट सुरू झालेली आहे हे आपल्याला मेन्शन करायचं असतं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल सिन्स बर्थ, सिन्स लास्ट संडे, सिन्स 2 o'clock, म्हणजे कधीपासून आपण ज्यावेळेस सांगत आहे त्या ठिकाणी आपण सिन्स हे प्रिपोजिशन वापरलेलं असतं. एक्झाम्पल बघा, आय हॅव नॉट मेट हिम
सिन्स लास्ट मंथ, मागच्या महिन्यापासून भेटलेलो नाही. या ठिकाणी सिन्स आपण प्रिपोजिशन म्हणून वापरलेला आहे. आता आपण जर कंजंक्शन म्हणून सिन्सचा वापर करणार असेल तर ती वाक्यरचना कशी असेल? इट इज 10 years सिन्स आय सॉ हिम. कंजंक्शनचं काम काय असतं? दोन वाक्यांना कनेक्ट करणं. ठीक आहे. इथे आपण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टमधलं रिलेशन दाखवत नाहीये. दोन वेगवेगळी वाक्य आहेत आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी आपण सिन्स या कंजंक्शनचा वापर करत आहे. इथे इट इज 10 years म्हणजे 10 वर्ष झाले. आय सॉ हिम, मी त्याला बघितलेलं आहे. मग मी त्याला बघून 10 वर्ष झाले असं आपण सांगतोय. मराठी वाक्यात तुम्हाला कुठेही प्रिपोजिशन दिसत नाहीये. म्हणजे 10 वर्षांपासून मी त्याला बघितलंय असं नाही म्हणत आहे आपण. पण तरी देखील इथे दोन वाक्यांना जोडण्यासाठी इथे देखील आपण नाही म्हणलं तरी वेळेबद्दलच माहिती देत आहे. त्यासाठी सिन्स हे आपण कंजंक्शन म्हणून वापरतोय. ओके. ॲडव्हर्ब म्हणून आपण सिन्स शब्द कसा वापरायचा ते बघा. थोडक्यात सिन्स शब्द आपण टाइम एक्सप्रेशनसाठीच वापरणार आहे. पण जर तो प्रिपोजिशन म्हणून वापरला तर कधीपासून असं तुम्हाला मराठीत त्याचं प्रॉपर ट्रान्सलेशन सापडेल. ठीक आहे. पासून हा शब्द आपण एक अव्यय म्हणून वापरलेला असतो. कुठला अव्ययाचा प्रकार आहे ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ओके. तर आता हा जो शब्द आहे हा प्रिपोजिशन म्हणून वापरला हे तुम्हाला कळलं. कंजंक्शन म्हणून ज्या वेळेस आपण वापरतो तिथे दोन वाक्य एकत्र आलेली असतात. त्यावेळी आपण तो वापरतो. आणि ॲडव्हर्ब म्हणून जर आपण हा शब्द वापरला असेल तर तेव्हापासून आत्तापर्यंत या पद्धतीने तो वापरलेला असतो. एक्झाम्पल बघा. शी वेंट टू द USA in 2003 अँड आय हॅव नॉट सीन हर सिन्स. आता आपल्याला काय म्हणायचंय की मी तिला 2003 पासून बघितलेलं नाहीये. मग हे या ठिकाणी आपण वेगवेगळ्या वाक्यांमध्ये वापरत आहे आणि या ठिकाणी ॲडव्हर्बचं कार्य केलं जात आहे सिन्स या शब्दाकडून. ओके. व्यवस्थित लक्षात ठेवायच्या वाक्यरचना कशा करायच्या. ज्यावेळेस तुम्ही एसे रायटिंग वगैरे करता त्यावेळेस थोडंसं असं चांगल्या पद्धतीने जर तुम्ही मेन्शन केल्या गोष्टी, व्यवस्थित ग्रॅमॅटिकली तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचे थॉट्स रिप्रेझेंट केलेत तर तुमचा स्कोर निश्चितच चांगला येऊ शकतो. ओके. आता आपण फॉर शब्द कधी वापरायचा असतो ते बघूयात. पहिली गोष्ट, फॉर हा शब्द आपण कशासाठी तरी असं वापरत असताना साठी म्हणून वापरतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉर यू म्हणजे तुझ्यासाठी. ओके. हा एक प्रकार झाला. पण जर आपण वेळेसंबंधी माहिती सांगताना फॉर हा शब्द वापरत असेल तर तिथे आपण स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम मेन्शन केलेला असतो. म्हणजे 6 महिन्यांसाठी, 10 वर्षांसाठी. मग इथे आपण हे साठी प्रिपोजिशन वापरतोयच. म्हणजे हे आपण दोन्ही पद्धतीने वापरू शकतो. टाइम एक्सप्रेशन दाखवण्यासाठी सुद्धा याचा वापर निश्चितच होऊ शकतो. एक्झाम्पल बघा. आय शॅल गो टू दिल्ली फॉर 2 weeks. मी किती वेळासाठी गेलं पाहिजे, तो टाइम पिरियड किती आहे ते दाखवताना मी फॉर या प्रिपोजिशनचा वापर केलेला आहे. इथे तुम्हाला ड्युरेशन कळत असतं. ठीक आहे. कालावधी. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आता आपण फ्रॉम आणि बिटवीनचं. मगाशी आपण बिटवीन हा शब्द ऑलरेडी बघितलेला आहे की जेव्हा आपण दोन गोष्टींमध्ये, दोन व्यक्तींमध्ये जर आपण एखादी गोष्ट सांगणार असेल, त्याच्याबद्दल आपलं काहीतरी मेन्शन करणं चालू असेल तर तिथे आपण बिटवीनचा वापर करतो. जर आपल्याला टाइम एक्सप्रेशन दाखवत असताना जर बिटवीनचा वापर करायचा असेल तर तो आपल्याला अँड या कंजंक्शन सोबतच करावा लागतो. ठीक आहे. म्हणजे 5 ते 6 मध्ये. मग इथे तुम्हाला मध्ये असं सांगत असताना बिटवीन हे प्रिपोजिशन वापरायचं आहे आणि त्यासाठी अँड सुद्धा त्यासोबत वापरावंच लागेल. आणि जर आपण टाइम एक्सप्रेशन दाखवत असताना फ्रॉम हा शब्द वापरला असेल तर तिथे आपण फ्रॉम आणि टू या पद्धतीने हे दोन्ही प्रिपोजिशन्स वापरणं गरजेचं असतं. फ्रॉम म्हणजे काय? कधीपासून आणि कधीपर्यंत. म्हणजे तुम्हाला स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट दोन्ही माहिती असेल तर तुम्ही फ्रॉम आणि टूचा वापर करू शकता. फ्रॉम सोबत जनरली आपण टू, टिल, अंटिल हे शब्द वापरलेले असतात. आता आपण एक्झाम्पल बघूयात. ही वर्क्स इन द ऑफिस फ्रॉम 10 to 5. म्हणजे तो 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत काम करतो. ओके. आणि एक्झाम्पल दुसरं बघा. द रिसेप्शन विल बी हेल्ड बिटवीन 5 PM अँड 9 PM. म्हणजे तिथे तुम्ही अँड हा शब्द सुद्धा बिटवीन सोबत वापरलेला आहे आणि तुम्हाला यामध्ये या दरम्यान असं सांगत असताना बिटवीन अँडचा वापर करायचा आहे. इथे आपण टाइम मेन्शन करत आहोत. ओके. आणि फ्रॉमचे जे इतर उपयोग आहेत ते म्हणजे कुठंपासून, म्हणजे एखाद्या स्थळाच्या आधी सुद्धा आपण फ्रॉम या शब्दाचा वापर करू शकतो. त्याचबरोबर बिफोर आणि अगो यामध्ये काय फरक आहे बघूयात. बिफोर म्हणजे काय? च्या आधी. कशाच्या तरी आधी असं झालं होतं. म्हणजे दोन्हीही गोष्टी आपल्याला पास्ट ॲक्शनच सांगणार आहेत. पण बिफोर हा शब्द जो आहे हा आपल्याला प्रिसिडिंग ॲक्शनबद्दल माहिती देतो. म्हणजे काय? तर तिथे 2 क्रिया झालेल्या असतील आणि आधी जी घडलेली क्रिया आहे, 2 ॲक्शन्स परफॉर्म होत असताना पहिल्यांदा जी झाली तिथे आपण बिफोरचा वापर करतो. ठीक आहे. आणि ॲक्च्युली बिफोर हा शब्द आपण एगो या शब्दाच्या म्हणजे या प्रिपोजिशनच्या ऐवजी सुद्धा वापरू शकतो. एक्झाम्पल बघूयात आपण.
शी लेफ्ट इंडिया 2 days बिफोर किंवा मग तुम्ही 2 days अगो असं म्हटलं तरीही ते चालणार आहे. या ठिकाणी ॲक्चुअली कुठलीही प्रिसिडिंग ॲक्शन झालेली नाहीये. एकच क्रिया झालेली आहे देश सोडण्याची, भारतातून जाण्याची. पण या ठिकाणी प्रिसिडिंग ॲक्शन जरी नसेल तरी आपण एगो किंवा बिफोर दोन्ही शब्द प्रिपोजिशन म्हणून वापरू शकतो. पण एक दुसरं एक्झाम्पल बघा. शी हॅड लेफ्ट इंडिया बिफोर शी वॉज मॅरिड. आता या ठिकाणी जे बिफोर आहे हे आपण कंजंक्शन म्हणून वापरतोय ॲक्चुअली, कारण ते इथे प्रिसिडिंग ॲक्शनबद्दल माहिती देतं. म्हणजे या ठिकाणी 2 ॲक्शन्स झालेले आहेत. एक आहे भारत देश सोडण्याची क्रिया आणि सोडून दुसरीकडे निघून जाण्याची क्रिया आणि दुसरी आहे ती म्हणजे लग्न करण्याची. मग या 2 ॲक्शन्समधली आधी कोणती ॲक्शन झाली हे सांगत असताना बिफोर हे प्रिपोजिशन वापरतो. एक्झाम्पल बघा. शी हॅड लेफ्ट इंडिया बिफोर शी वॉज मॅरिड. म्हणजे लग्न होण्याच्या आधी तिने ही कृती केलेली आहे. ओके. आपण एखाद्या स्थळाबद्दल, जागेबद्दल माहिती देत असेल तर तिथे आपण इन आणि ॲट हे प्रिपोजिशन्स वापरू शकतो. ज्यावेळेस कंपॅरेटिव्हली लार्जर एरिया असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मोठं शहर आहे, मोठं गाव आहे किंवा मग मोठा देश आहे, असं एरिया वाईज एखादं मोठं स्थळ जर असेल तर तिथे आपण इन या प्रिपोजिशनचा वापर करू शकतो. पण अगदी तुम्ही काही स्पेसिफाय करणार असाल किंवा मग एखादा स्मॉलर प्लेस असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल लायब्ररी, कॉलेज, ही छोटी छोटी ठिकाणं आहेत, तर तिथे तुम्ही ॲट या प्रिपोजिशनचा वापर करू शकता. एक्झाम्पल बघा. ही लिव्हज इन दिल्ली. आता तो दिल्लीत कुठे राहतो हे आपण निश्चित सांगितलेलं नाहीये. दिल्ली हे मोठं आहे तुलनेने, त्यामुळे इन या प्रिपोजिशनचा वापर होऊ शकतो. पण जर आपण असं म्हटलं ही लिव्हज ॲट रोहिणी इन दिल्ली, तर तो या पर्टिक्युलर ठिकाणी राहतो हे आपण मेन्शन केलेलं आहे. कंपॅरेटिव्हली स्मॉलर प्लेस आपण तिथे स्पेसिफाय केलेली आहे, म्हणून आपण ॲट या प्रिपोजिशनचा वापर केलेला आहे. आता इन आणि इन टू, त्याचबरोबर ऑन आणि अपॉन, याच्यामध्ये थोडंफार रिलेशन आहे. दोन्ही सेम पद्धतीने आपण लक्षात ठेवणार आहे. ते काय आहे बघूया. इन म्हणजे आतमध्ये, बरोबर. इन म्हणजे आत, कशात तरी असं सांगत असताना आपण हे आत वापरतोय. आणि इंटू ज्या वेळेस आपण वापरतो तिथे आपण च्या आत असं म्हणत असताना, कशाच्या तरी आत असं सांगत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे ॲक्शन आहे, ती कृती कायनेटिक फोर्समध्ये आहे असं लक्षात ठेवा. आय होप तुम्हाला कायनेटिक फोर्स म्हणजे काय माहिती असेल, की एक मुव्हिंग ऑब्जेक्ट असतो, तर तिथे त्या पद्धतीने ॲक्शन घडते असं लक्षात ठेवा. ओके. एक्झाम्पल बघा. द स्टुडंट आर इन द क्लासरूम. विद्यार्थी वर्गामध्ये आहेत. ओके. इथे त्यांच्या येण्याची जाण्याची कुठलीही क्रिया झालेली नाहीये. अदर दॅन दिस कुठलीही ॲक्शन परफॉर्म होत नाहीये, म्हणून इथे आपण इन, ते आतमध्ये बसलेले आहेत या अर्थाने वाक्य वापरले. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. द स्टुडंट्स केम इन टू द क्लासरूम. म्हणजे काय, बाहेरून आत प्रवेश करण्याची क्रिया झालेली आहे. इथे एक ॲक्शन सुद्धा परफॉर्म होत आहे हे सांगायचे, म्हणून आपण इनटू या प्रिपोजिशनचा वापर करणार आहे. ओके. इन आणि इनटू मध्ये जसा फरक आहे तसाच ऑन आणि अपॉन मध्ये सुद्धा असतो. दोघांचाही अर्थ आहे वर. ठीक आहे. वर आणि च्यावर. मग जिथे स्पर्श होत आहे, ऑब्जेक्टचा स्पर्श झालेला आहे असं सांगत असेल तर ऑन हे प्रिपोजिशन वापरतो. अपॉन सुद्धा तसंच वापरायचं आहे, पण अपॉन मध्ये ॲक्शन असणार आहे. ओके. एक्झाम्पल बघा. द बुक इज ऑन द टेबल. बुक टेबलवरती शांतपणे पडून आहे, तिथे कुठलीही ॲक्शन होत नाहीये. पण जर आपण असं म्हटलं ही थ्रू द बुक अपॉन द टेबल, तर इथे ती फेकण्याची क्रिया झालेली आहे, तिथे ॲक्शन होती. ओके. मी मगाशी तुम्हाला जे कायनेटिक फोर्सचं एक्झाम्पल दिलं ते लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करण्यासाठी माझ्याकडे ही ट्रिक होती, म्हणून मी तुम्हाला सांगितली. आणि हे कन्फ्युजन वारंवार होत असतं. एरर्समध्ये अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात, त्यामुळे थोडंसं बारकाईने या चॅप्टरचा अभ्यास करा. आता आपण शेवटचे 2 कन्फ्युजिंग प्रिपोजिशन बघूयात. विदिन, इन, ऑन, इन गुड टाइम याचा वापर कसा करायचा. लक्षात ठेवा, हे सगळं आपण वेळेसंबंधीच वापरणार आहे. ओके. इथे सगळीकडे आपण वेळच दर्शवलेली असणार आहे. ज्यावेळेस आपण विदिन हा शब्द वापरतो तिथे आपण जी काही एंड टाइम दिलेला आहे, म्हणजे शेवटची घटका जी आहे त्याच्या आधी बरंच आपण कंप्लीट केलेलं असतं, वेळेत पूर्ण केलं असं सांगत असताना विदिनचा वापर होतो. ठीक आहे. म्हणजे उशीरही झालेला नाहीये, घाईही झालेली नाहीये, व्यवस्थित वेळेत आपण ते पूर्ण केलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण इन हे प्रिपोजिशन वेळेसंबंधी माहिती देताना सांगतो, तिथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी शेवटच्या मिनिटाला, शेवटच्या तासाला ते घडलेलं असतं. म्हणजे जे काही ड्युरेशन आपल्याला दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल 4 तासात मी येतो, तर अगदी 4 तास पूर्ण होत असतानाच आलेले आहे. 7 मिनिटात मी आलो, मग तिथे त्या ठिकाणी 7 मिनिट पूर्ण होतानाच ते आलेलं आहे. अशा अर्थाने शेवटच्या घटकेपर्यंत ते झालेलं असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो एक कालावधी असणार आहे. ओके. विदिन आणि इन दोन्हीमध्ये आपल्याला कालावधीबद्दलच माहिती मिळते, पण विदिन म्हणजे वेळेच्या व्यवस्थित भरपूर आधी. एक्झाम्पल बघा. ही विल रिटर्न इन 10 minutes. म्हणजे अगदी तो 10व्या मिनिटाला आला तरीही ते
चालणार आहे. आणि दुसरं आहे ही विल रिटर्न विदिन 10 मिनिट्स. म्हणजे तो अगदी 5-6 मिनिटात सुद्धा येऊ शकतो, पण एक आपण 10 मिनिट धरून चालूयात, या अर्थाने हे वाक्य वापरलेलं आहे. आता आपल्या या सीरीजमधला एकदम शेवटचा रूल आपण बघत आहेत. 2 प्रिपोजिशन्स आहेत, ते काय आहेत बघूयात. टिल आणि टू किंवा मग अप टू सुद्धा आपण वापरू शकतो. यातलं जे टिल आहे हे नेहमी वेळेसंबंधीच माहिती देणारं असेल. मग इथे आपण कितीपर्यंत, किती वाजेपर्यंत, आता निश्चितच वेळेबद्दल माहिती जर आपल्याला यातून कळत असेल तर किती वाजेपर्यंत असं तुम्ही डायरेक्टली लक्षात ठेवू शकता. तिथे आपण टिल हा शब्द वापरतो. ठीक आहे. पुढे टाइम मेन्शन केलेला असेल. ही स्टडीड टिल 11 PM म्हणजे 11 वाजेपर्यंत त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर टू जे आहे ते आपण एखाद्या जागेसंबंधी किंवा अंतर दाखवण्यासाठी वापरतो. म्हणजे कुठून कुठेपर्यंत किंवा मग कोणत्या जागेपर्यंत असं सांगत असताना आपण टू हे प्रिपोजिशन वापरलेलं असतं. आय वेंट अप टू राणीबाग म्हणजे मी तिथपर्यंत गेलो. ठीक आहे. याचं सुद्धा मराठीत ट्रान्सलेशन करत असताना पर्यंत असंच असणार आहे. पण इथे तुम्हाला जागा किंवा अंतर सांगितलेलं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल 5 किलोमीटरपर्यंत एकही दुकान नव्हतं. मग हे अंतर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलेलं दिसेल. ठीक आहे. बरेच एक्झाम्पल्स इथे दिलेले नाही आहेत, पण आपण एक्सप्लेनेशनच्या दरम्यान ते सगळे बघितलेले आहेत. ओके. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स मिळवता यावेत, त्यांची इंग्लिशची भीती नाहीशी व्हावी, त्यांना चांगल्या पद्धतीने इंग्लिशमध्ये स्कोअर करता यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विषय जसा आहे तसा त्यांना समजून घेता यावा. बेसिक सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. यासाठी मी प्रामाणिकपणे ही सीरीज सुरू केलेली होती. दी ऑफिशियल परमिशन घेऊन आपण या सगळ्या पुस्तकाचा रीतसर अभ्यास केलेला आहे. एकूण एक रूल शिकवलेला आहे. सगळे एक्सरसाइजेस आपण सोडवलेले आहेत. तुम्ही या गोष्टीचा जास्तीत जास्त फायदा घ्या. म्हणजे मध्यंतरी व्ह्यूज कमी येत असल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी मला मेसेज केले होते की मॅडम व्ह्यूज कमी येत आहेत, सीरीज बंद नाही ना करणार. अशा मोजक्याच विद्यार्थ्यांच्या मोटिवेशनमुळे त्यांच्या कमिटमेंटसाठी मी ही सीरीज प्रामाणिकपणे पूर्ण केलेली आहे. आय होप माझे प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचले असतील. तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अशाच पद्धतीने तुम्हाला इंग्लिशसाठी जे काही आपलं मटेरियल असेल ते फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आणि ही सीरीजसुद्धा शेअर करा. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.